लाडक्या गणरायाच्या आगमनाला आता केवळ 3 दिवस बाकी आहेत आणि बाप्पाच्या स्वागतासाठी भाविक सज्ज होत आहेत। गणरायाला आवडणारे जिन्नस, स्वागतासाठी लागणारे सजावटीचं साहित्य, पुष्प, मखर खरेदी करण्यासाठी भक्तांनी दादरच्या बाजारात गर्दी केली आहे। आज बाप्पाच्या आगमनापूर्वी सुट्टीचा शेवटचा रविवार असल्यामुळे भक्त सकाळपासून खरेदीसाठी दादरच्या बाजारात दाखल झालेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, गणेशोत्सवासाठी अवघे आता 3 दिवस उरलेले आहेत आणि आज शेवटचा सुट्टीचा रविवार आहे। दरवर्षी खरं तर दादर मार्केटमध्ये मोठी गर्दी होत असते, आजही तसंच काहीसं चित्र दिसतंय। काय तिथे सध्या वातावरण आहे? गणेशाय भगवान स्वागताय सज्जोस्मी, म्हणजेच हे गणराया मी तुझ्या स्वागतासाठी सज्ज आणि तेच सज्जता आपल्याला इथे दिसते। आपण ही मंडळी बघतोय, सगळी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावरती गर्दी करतात। आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत, कारण आज शेवटचा रविवार आहे सुट्टीचा आणि त्यानंतर लाडक्या गणरायाचं आगमन होणार आहे। आपण काही भक्तांशी देखील बोलणार आहोत। दादा, आज तुम्ही खरेदीसाठी आला, अगदी सजून वगैरे आलेला आहात, तर गणरायाचं स्वागत करण्यासाठी कसा उत्साह आहे? एकच संडे बाकी आहे आमचा। अच्छा, 28ला गणपती येत आहेत, सो तयारी पण तेवढीच जोरात चालू आहे आमची। सगळं मखर वगैरे सगळं खरेदी करून झालं असेल? सगळं खरेदी करून झालंय, सगळी तयारी झाली आहे, आता ही शेवटची तयारी झाली आणि त्यासाठी आज मोठी गर्दी पण झाली आहे। फुलं वगैरे काही महाग आहेत थोडी? हा, थोडी आहेत, महाग आहेत थोडी। आपण व्यापाऱ्यांशी देखील बोलणार आहोत। काका, सध्या फुलांच्या काय किमती आहेत आणि सगळ्या ही मंडळी आता गर्दी करतायत, उत्साह कसा आहे सगळ्यांचा? उत्साह कसा आहे सगळ्यांचा? या वर्षी हिंदू धर्माचा गणपती सण जवळ आल्यामुळं उत्साह फार मोठ्या प्रमाणात आहे। मार्केटला अपेक्षेपेक्षा गर्दी वाढलेली आहे आणि गिरायकाचा प्रतिसाद चांगला आहे। आणि फुलांचे किमती किती आहेत, म्हणजे त्याचा काही परिणाम भक्तांवरती झालाय काय? फुलांच्या किमती जास्त मोठ्या प्रमाणात आहेत, कारण जो अवकाळी पाऊस पडला त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या फुलाचा सत्यानाश झालेला आहे आणि त्यामुळं मार्केटमध्ये फुलं कमी आली आहेत, त्यामुळे फुलांचे बाजार वाढलेले आहेत। आणि दुसरा विषय म्हणजे भक्तांचा उत्साह तर मोठ्या प्रमाणात आहे, मालाचाही उत्सव आहे, पण माल कमी आहे, त्यामुळं गिरायक जास्त आहे। रस्ते खराब असल्यामुळं गाड्या वेळेवर येत नाहीत, रस्त्याला खड्डे पडलेत। बरं काका, तुम्ही काय काय खरेदी केलं गणपतीसाठी? मी झेंडूची फुलं आहेत, अच्छा, गुलाब आहेत, केळीची पानं आहेत। थोडं महाग झालंय म्हणतात व्यापारी? महाग झाले ना, 200 रुपये झेंडू झाले ना। पण उत्साहावर तुमच्या काही परिणाम झालाय का? नाही, घेणारे घेतात। तर आपण बघतोय बाजार आहे दादरमधलं आणि दादरच्या या बाजारामध्ये सगळेच भक्त खूप गर्दी करतात, कारण आज रविवारचा दिवस आहे, शेवटचा आठवड्याचा हा दिवस, आज सुट्टी आहे आणि त्यानंतर पुन्हा 2 दिवस सगळ्यांना आपापल्या कामावर जायचं आहे। त्यामुळे कार्यालयीन वेळा असल्यामुळे सुट्ट्या मिळणार नाहीत, म्हणून लोक आजच खरेदी करण्यासाठी गर्दी करतात। दादरचं बाजार आहे, तसंच मुंबईतले जे बाजार आहेत, फुल बाजार आहेत किंवा जिथे मखर मिळते, इतर जिन्नस सगळे मिळतात बाप्पाच्या स्वागतासाठी, त्या सगळ्या वस्तू खरेदी करण्यासाठी भक्त मोठ्या प्रमाणावरती गर्दी करतात। नक्कीच यावेळेला महागाई थोडी वाढलेली आहे, पण याचा कुठेही परिणाम भक्तांच्या उत्साहावर झालेला नाही आहे। खरंय। सुमित, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी। आणि आता पुढची बातमी, कोकण रेल्वेचं रोरो सेवा आता सुरू झालेली आहे। दुपारी 3:30 वाजता ही गाडी कोलाडवरून निघाली, ती रात्री 11 वाजता नांदगाव रेल्वे स्थानकात पोहोचली आणि यावेळी नांदगाव प्रवासी संघटनेच्या वतीनं या रोरोनं आलेल्या प्रवाशांचं स्वागत केलं। प्रवाशांनी देखील कोकण रेल्वेचे आभार मानले। सध्या पहिल्याच रोरोमधून 5 कार बुकिंग झाल्या होत्या, त्यातील 4 कार नांदगाव रेल्वे स्थानकात उतरल्या, तर 1 कार गोव्यासाठी पुढे रवाना झाली। प्रवाशांनी या कोकण रेल्वेचे आभार मानले। हो, माझ्याकडे कसं आहे?